नृत्य पथक चिंचवाडी, आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरी, पद्मावती मार्गतामाने गुहागर इत्यादी संघांचा या ठिकाणी आपण नृत्याविष्कार पालखी नृत्य पाहिलं आणि आता आपण सामोरं जातोय. खरं तर आपण साक्षीदार पुन्हा एकदा होतोय एका चांगल्या नृत्याविष्काराने. छान असा मयूर नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तो जय त्रिमुख मठ लांजाच्या माध्यमातून व्यासपीठ क्रीडा मंडळ चिपळूणचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरुण शिंदे, छान असे स्तुत्य उपक्रम प्रत्येक ठिकाणी आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं ही एक यशस्वीता कोकणी माणसाकडे बघण्याचं किंवा खऱ्या अर्थानं संस्कृतीचा ठेवा जोपासण्याचं महत्वपूर्ण काम आवड साहेबांच्या माध्यमातून आणि संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला निश्चित पाहायला मिळते. पुन्हा एकदा छान असा मनोरा रचला जातोय. तो जय त्रिमुख मठ लांजाच्या माध्यमातून पालखीची या ठिकाणी पूजा केली जाते. पुन्हा एकदा वेगळ्या नृत्याविष्काराला सामोरा गेलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो जय त्रिमुख मठ लांजा, जय त्रिमुख मठ लांजाच्या माध्यमातून चाललेला हा नृत्याविष्कार छान असं भगवान शान सुरुवातीला एक भगव्याची वेगळी किमया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. भगवा या ठिकाणी डौलाने फडकवला जातोय, विशाळ फडकवलं जातंय. आणखी पालखी तेरा धरते, ठेका धरते, वेगळा ठेका धरला जातो. एका लयबद्ध पद्धतीनं पालखी नाचवली जाते ती या रिंगणामध्ये. आणि आणखी पुन्हा एकदा पालखीला सलामी दिली जाते, तेरा धरला जातोय, गोलाकार पद्धतीनं पालखी नाचवली जाते. पालखी नाचवण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती असतात. कधी गोलाकार, कधी अर्ध गोलाकार या पद्धतीनं पालखी नाचवायची. आणि पुन्हा एकदा आपली वेगवेगळी कौशल्य या रिंगणामध्ये सादर करत असताना एक वेगवेगळी वैशिष्ट्य ही देखील जोपासायची हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तो या पालखी नृत्याच्या माध्यमातून अर्थात जय त्रिमुख मठ लांजा या संघाच्या माध्यमातून छान असा या ठिकाणी नाद घुमलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आवाज होतोय तो सनईचा सुंदर सूर आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि वेगवेगळे बोल सनईच्या सुरातून बाहेर पडत असतानाच की निश्चित देव अंगात आल्यासारखं अगदी कल्लीड होऊन पालखी नाचवायची हा प्रकार निश्चित पाहायला मिळतो. आणि तोच प्रकार सोमेश्वर वाघजाई माते की नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नटेश्वरा रंगणी नाचत या नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नृत्य कलेच्या नटेश्वरा. पाचवे नमन वंतु कोणाला पाची पांडवाना पाची पांडव पाची पांडव गायडन्स करतो त्या पद्धतीनं रिंगणाच्या बाहेरचे खेळाडू आतमध्ये जात आहेत आणि आपले खेळाडू बाहेर येत आहेत. याला त्यांचं असणारं सिंक्रोनायझेशन म्हणजे एकमेकांमध्ये असणारा जो संवाद आहे त्यातली सहजता आपल्याला पाहायला मिळते. यालाच सर कॉम्बिनेशन म्हणतात. ताळमेळ राखणं. हे ताळमेळ राखून एकमेक खेळाडू ज्या पद्धतीनं मदत येतात त्या पद्धतीनं या संघातील कधी आतले बाहेर होत आहेत, कधी बाहेर आत येत आहेत. अशा पद्धतीनं सांघिक कौशल्य पण लावत असताना सांघिक ताळमेळ देखील घातला जातो. आणि हा ताळमेळ आपल्या कॉम्बिनेशन संघाचं फार छान असं पाहायला मिळतंय. ते मोठ फेडरेशन पालखी नृत्य पथक चिंचवाडीचं. आपण जरी सगळ्या कलावंतांचं कौतुक करत असलो तरी परीक्षा केवळ एक आपल्या वर्षावरची पालखी होत आणि पुन्हा एकदा पालखी उतरवली जाते आपल्या बाहूंवरती. या ठिकाणी पुन्हा एकदा दोन पालखीची बळी आपापल्या वेगवेगळ्या स्टाईलनं वेगवेगळ्या दोन रंगणामध्ये आपल्या आई पालखी नाचवताना पाहायला मिळतात. वेगवेगळे गवळणी असायचे, वेगवेगळ्या सादरीकरणातून वेगवेगळं कौशल्य सादर करायचं. आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला उभारी देत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा ही पालखी आपल्या माथ्यावरती घेऊन नाचवली जाते. तर छान असा एक नृत्य
नृत्य पदक करंबेळे संगमेश्वर. मी या ठिकाणी विशेष नोंद करेन, गतवर्षीचा हा एक विजेता संघ म्हणून ज्याची नोंद गतवर्षी झाली होती असा हा श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पदक करंबेळे संगमेश्वर देखावा सादर होतोय. तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पदक करंबेळे संगमेश्वरच्या माध्यमातून छान असा देखावा आपण पाहतोय. पालखी घेतलेली आहे आणि त्याच्यावर श्री नमस्कार करत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी त्यांना साथ द्या. खरोखर सुंदर संकल्पनेतून हा मनोरा सादर केलेला आहे. अभूतपूर्व सकारात्मक असा भूमिकाने त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. सूरताल उत्कृष्ट कलेचा आविष्कार, मराठी संगीताचा अद्भुत ठेवा, श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहूनच या ठिकाणी विविधतेने नटलेलं हा पालखी नृत्य आपल्याला पाहायला मिळतंय. संगीत रंगभूमी हा एक खजिना आहे. सप्तसुरांनी नटलेल्या गाण्यांचा स्वाद आहे. सुरेल गीतांचा मधुर नजराणा या ठिकाणी सादर होत आहे. संघर्ष सेवाभावी संस्थेमार्फत या कलवा ठाणावासियांना, या भाविकांना आजकालच्या या महागाईच्या काळामध्ये आपणाला मुलांच्या परीक्षेच्या या दृष्टिकोनातून आपल्याला शिमग्याला जायला मिळत नाही, परंतु माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आमदार यांच्या सौजन्याने आणि शुभ आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला कोकणवासियांना शिमगा उत्सव इथं साजरा करायला मिळतो. हा एक खरोखर जितेंद्र आव्हाड साहेब त्यांचं एक पाठीशी ही पुण्याई मोठी पुण्याई असेल. त्यांचं पुढील आयुष्य कारकीर्द सुखाची समृद्धीची भरभराटीचं त्यांना उदंड आयुष्य लाभो श्री देवी आम्ही प्रार्थना करतोय. सुंदर सुंदर निशाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा भगवत निशाण हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हे भगवत निशाण त्यामुळे त्यांचाही उल्लेख आपण करूया. बोलो सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की जय श्री राम. फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे. मला वाटतं आई आलेली आहे. आईची पालखी रोशनजी पोहोचली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपण उद्घोष केला आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना निघून जातो. या पालखी नृत्य स्पर्धेच्या निमित्तानं रिंगणाच्या दिशेनं छान नृत्याविष्कार सादर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई निनावी देवी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून हा एक वेगळा थरार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळे स्टंट, वेगवेगळे मनोरे, पालखी नृत्य सादर करण्याची वेगवेगळी कला, वेगवेगळ्या पद्धतीचं ढोलवादन, वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतंच ढोलवादन आणि त्याच बरोबरीनं लयबद्ध पद्धतीनं पालखी नाचवणं हा प्रकार पाहायला मिळतोय. आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा फेरा घातला जातो. दोन पालखीचे होई या ठिकाणी पालखी नाचवताना आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये पालट होते आणि पुन्हा एकदा सलामी आपल्या देवीला देऊन पुन्हा एकदा पालखी नाचवली जाते. अग्रस्थानी या पालखी नृत्याचं निशाण आपल्याला पाहायला मिळतंय. सांज वादन तितक्याच लयबद्ध पद्धतीनं पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा पालखीचे होई बदलले जात आहेत आणि एक वेगळा ठेका बघा किती सुंदर पद्धतीनं या निश्चित पडलेल्या नृत्य कलावंतांच्या वरून नाचत नाचत दोन बोई अतिशय सुंदर पद्धतीनं कोऑर्डिनेशन करत हे सादरीकरण करतात. या मागे आणि पुढचे संघ, दोन संघ आपण सर जाहीर करूया. पद्मावती मार्ग तामाणे गुहागर आपण बरोबर 7:03 सुरू झाले, म्हणजे 7:23 ती संपेल. 7:25 पद्मावती मार्ग तामाणे गुहागर तयार राहायचे. आपला प्रवेश अंतिम काळ दिला जाईल आणि त्यानंतर 5वा संघ असेल जय त्रिमठ मठ लांजा. या दोन्ही संघाने तयार राहायचं. पुढील संघ असणार आहे पद्मावती मार्ग तामाणे गुहागर आणि त्यानंतरचा संघ असणार आहे जय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा सहवास या मंचाला लाभला होता. हॅलो हॅलो आणि खरं तर हॅलो हॅलो ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या सहवासानं हनुमान धन्य झाला आणि श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनानं अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जितेंद्रजी आव्हाड साहेब
हॅलो 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 श्री भैरी भवानी पालखी नृत्य पथक एक गाव समय डोक्यावरती घेऊन सुंदर असं करताय का श्री भैरी भवानी पालखी नृत्य पथक एक गाव आपली नृत्य कला सादर करताना आणि सुरुवातीला सादर केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी प्रवेश करते होत आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी प्रवेश करता संघ होते पद्मावती मार्ग तांबाडे गुहार वाह या बात है महाराजांचा कटाक्ष आहे स्वराज्य ही श्रींची इच्छा आणि खरोखरच सावित्री अक्का आम्हास जैशा आऊस आहेत तैशा आपण आईच्या मायेनं आई कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही सावित्री अक्का विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाहीत तो माणूसच राहतो आम्हीही आमचं माणूस पण सोडलेलं नाही सावित्री अक्का या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो बस आदरणीय वैशाली दरेकर यांची उपस्थिती एवढी नियत तुझ्या अंगी वैशालीजी असती, आपल्या या ठिकाणी तर मनपूर्वक थोर रानात स्वागत. आमच्यावर हे वासनांध कुत्ते जरा सोडले जोरदार नसते टाळ्यांच्या तू. गडगडाटात आपण दरेकर यांचं या ठिकाणी स्वागत करूया. वासनांध कुत्ते म्हणजे सावित्री अक्का काय झालंय सखोजीराव काय ऐकतो आहोत आम्ही राजे ते म्हणजे सखोजीराव तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय बलात्कार छान असा बैलगाडा महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक जनवेड लावला अशा बैलगाड्याची या ठिकाणी सलामी आणि पुन्हा एकदा या बात आहे छान नृत्याविष्कार पुन्हा एकदा पाहायला मिळतो या ठिकाणी पालखीची पूजा छान नृत्याविष्कार आई निनावी देवी पालखी नृत्य पथक च्या माध्यमातून एक वेगळा नृत्याविष्कार सादर करत असतानाच एक वेगळी कला या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळी कला वेगवेगळी नृत्य पथकांच्या माध्यमातून या पालखी नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतोय एक चांगली नृत्य स्पर्धा आणि त्या इथे केला जातो निश्चित पावित्र्य राखणं हे फार बंधनकारक ही महत्वाची सूचना आयोजकांकडून होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा पालखीचं पावित्र्य राखत पुन्हा एकदा वेगळे मनोरा या ठिकाणी रचला जातोय आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरी छान मनोरा रचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एक सुंदर देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी केवळ एक भुई आपल्या खांद्यावरती आणि या ठिकाणी पालखीची पूजा केली जाते नमन केलं जाते वंदन केले जाते आणि पुन्हा एकदा पालखी उतरवून आपल्या खांद्यावरती घेऊन आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुसरी गोलाकार निशाण फडकवत खरं तर पालखी नृत्य स्पर्धेमधून वेगवेगळे देखावे सुद्धा सादर करण्याची प्रथा सुरू झाली आणि वेगवेगळे देखावे सादर करत असताना हे देखावे त्या संस्कृतीला धरून संस्कृतीला ठेवा जोपासून खऱ्या अर्थानं संस्कृतीचं जतन संवर्धन कसं होईल एक वेगळा संदेश नृत्यप्रेमींपर्यंत कसा जाईल हा प्रत्येकाचा मानस आपल्याला पाहायला मिळतो तो पालखी नृत्य प्रेमिकांबरोबरच या ठिकाणी पालखी नृत्य पथकाचा या वाद्यात जर आपण नोटीस केलं असेल तर मान या बाजूला त्या बाजूला ज्या पद्धतीनं सहजतेनं ही पालखी
फिरवताना केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे आणि खरोखरच अभिष्ट चिंतन. छान नृत्याविष्कार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. ढोल वादक गोल रिंगण करून अग्रस्थानी निशाण, झांज वादक आणि की दोन पालखीची भोई हातामध्ये निशाण घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी पालखी नृत्य सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं भगव्याचं देखील महत्व या ठिकाणी निश्चित आपल्याला जोपासना केलेलं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळं भगवा खांद्यावरती घेऊन पुन्हा एकदा भगवा हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृतीचं जे प्रतीक आपण म्हणतो आणि धार्मिकतेचं प्रतीक हे देखील या ठिकाणी जोपासण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. ते आई दिनावी देवी नृत्य पथकामुळे भगव्याची ताकदच वेगळी आहे आणि त्या ताकदीचा एक छोटासा ट्रेलर आपण कळव्यातल्या या सगळ्या देवी भक्तांकडनं घेऊया. आणि जेव्हा जेव्हा भगवा फडकतो तेव्हा तेव्हा दोन दैवत आपल्याला नेहमीच आठवतात. तातडीची चोळी शिवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्या हरणाच्या शिकारीसाठी राम हरणाचा पाठलाग करू लागला. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव असा आवाज येतात सीतेनेही क्षणाचा विलंब न करता लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राच्या मदतीसाठी धाडले. सीता या प्रसंगी पर्णकुटीत एकटीच असल्याची संधी साधून साधूच्या वेशात येऊन माता सीतेचे अपहरण केले व माता सीताबाई रावणाने लंकेत आणले. राम लक्ष्मण पर्णकुटीत परतले तेव्हा सीताबाई त्या ठिकाणी पर्णकुटीत आढळली नाही. श्रीराम व लक्ष्मण व्याकुळ होऊन सीतेला रानावनात शोधत होते. पशु पक्ष्यांना सीताबाई कुठे आहे म्हणून विचारत होते. झाडा वेळीना विचारत होते. सीतामाईसाठी आक्रोश करत शोध चालू होता. अशा जटायू पक्षाच्या मार्गदर्शनाने प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान, जांभूळ, नील, नळ आदी वानरसेनाही प्रभू रामचंद्रासोबत समुद्र किनारी येऊन पोहोचली. हा समुद्र पार करण्यासाठी प्रभू रामचंद्रासमोर वायूसारखा प्रचंड वेग असणारा, संकट समयसूचक बुद्धीने अचूक मार्ग दाखवणारा, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये धैर्यशील वृत्तीने हिमालयासारखा अचल राहणारा, निर्धर्ण नीतिधर्म आदी जाणणारा, हाती घेतलेली कामं यशस्वी होईपर्यंत कधी न सोडणारा, शत्रूला कृतंकसारखा वाटणारा प्रभू रामचंद्राचा रामभक्त श्री हनुमान याने वानर सेनेच्या मदतीने समूहान बंधन करून सेतू बांधण्याचे काम सुरू केले. अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी साकारलं जातं या संस्थेकडनं. श्री भैरी भवानी पालखी नृत्य पथक येगाव, सुनील चव्हाण आणि सगळी कलावंत मंडळी आपली कला शिस्तबद्ध पद्धतीने सादर करत असताना आणि पुढचा कोशिवडे काळकाई चिपळूण, कोशिवडे काळकाई चिपळूण कलावंतांनी तयार राहायचे. सेकंड लास्ट पालखी नाचवली जाते. वेगवेगळ्या स्टाईलनं, वेगवेगळ्या पद्धतीनं इतकं सुंदर बोलवादन आपल्याला पाहायला मिळते. गुराच्या ठिक्यावरती सुंदर असं पालखी नृत्य केलं जाते. आणि खऱ्या अर्थानं नृत्यप्रेमींना एक वेगळा क्षण या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. वेगवेगळे क्षण केंद्र सुख देणारे शिक्षण निश्चित अनुभवायला मिळतंय. आतापर्यंत ज्या ज्या नृत्य पथकांनी या ठिकाणी नृत्य सादर केली, आपली कला सादर केली, प्रत्येकाने वेगवेगळे स्टंट केले, प्रत्येकाने वेगवेगळे देखावे सादर केले. काही देखाव्यातून तर निश्चित आदर्श घेण्यासारखे देखावे सादर केले आणि प्रत्येक देखावे सादर करत असताना एक वेगळा संदेश, वेगळी शिकवण देणारे असे देखावे हे देखील सादर केले. आणि त्यामुळं एक वेगळाच उत्साह, वेगळाच उठाण या ठिकाणी आलेला आपल्याला निश्चित पाहायला मिळते. छान असा पुन्हा एकदा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तो श्रीदेव राघोबा पालखी नृत्य पथक दरम्यान संगमेश्वरच्या माध्यमातून उत्कृष्ट असं झांज पथक या ठिकाणी तसं ढोल वादन आणि पालखी नाचवली जाते. कधी वर्तुळाकार, कधी अर्धगोलाकार, कधी गोलाकार पद्धतीनं पालखी नाचत पुन्हा एकदा मनोरा रचला जातोय. तो या
मिळतोय ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी आणि सुरुवातीलाच एक छान असा नृत्याविष्कार मैदानावरचा आपल्याला पाहायला मिळतोय. या रिंगणामध्ये जी आखून दिलेली मर्यादा आहे, या रिंगणाच्या मर्यादेमध्ये आणखी आखून दिलेल्या त्या रेषेमध्ये हा नृत्याविष्कार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर नृत्य आपल्याला पाहायला मिळतोय या रिंगणामध्ये आणि प्रवेश करता झालेला संघ आहे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी. नृत्याविष्कार या ठिकाणी दाखवायला सुरुवात केलेली पाहायला मिळते. शिमग्याला ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याच्या व्हॉट अ लवली फॉर्मेशन. अतिशय सुंदर मनोरा या ठिकाणी रचलाय आणि पूजा इथे होते आहे. आणि जसं गणपती बाप्पांनी आपल्या आई वडिलांना दंडवत घातलेलं, अगदी त्या पद्धतीनं प्रदक्षिणा सुंदर अशी घातली जाते. मयूर नृत्य करून लक्षवेधी आकर्षण आणि त्यानंतर एक आगळा वेगळा मनोरा या ठिकाणी तिथे साकारलेला आहे. अभिनंदन ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी. सुरुवातीला छान असा मनोरा रचला गेला आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद द्यायला हवे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीला. आणि फेरा धरला जातोय, छान अशी पालखी नाचवली जाते. सुंदर स्पीड सलामी दिली आहे. गोलाकार फिरत आपल्या आईला, आपल्या देवीला, सोमेश्वराला आणि वाजवाईला दिलेली सलामी नर्तकांकडनं साज वादक तल्लीन झालेले आहे. लहान मुलगा जो आहे निशाण घेऊन तितक्याच जबरदस्त पद्धतीने पदन्यास करतोय. लयबद्ध पद्धतीने ठिकाण धरतोय आणि छान निशाण दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पालखीचे भोई बदलले जात आहेत आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या आईची पालखी खांद्यावरती घेऊन या ठिकाणी एक वेगळा नृत्याविष्कार आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल या ठिकाणी पुन्हा एकदा हे नृत्य सादर करण्याचा जो प्रयत्न होतोय तो ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडीकडून. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ. आणि त्यामुळे स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे किती बदल पटापट केले जात आहेत या मंडळाचं खरंच कौतुक आहे. जे भोई बदलते बैलगाडा या ठिकाणी हे सादर होतोय माध्यमातून आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुद्रीच्या माध्यमातून.
छान असा बैलगाडा या ठिकाणी हकलला जातोय सुरुवातीलाच या रिंगणामध्ये. शिवा शिवाची बैल सोड हवी बैल आपली पुढं. सो शिवा सरच्या राजाचा असणारा हा बैलगाडा. साबकाचे फटकारे या ठिकाणी बाजूला पडतायत, बैलावर मारले जात नाहीत, त्यामुळे प्राण्यांची काळजी आम्हालाही आहे. आणि खऱ्या अर्थाने हे साकारणारे कलावंत ही माणसं आहेत. असं वाटतंय की खरोखरच बैल मार्गक्रमित होत आहे आणि सुंदर असा देखाव. पहिला सीन 3 ते 5 मिनिटांचा होते. प्राणी मात्रांवर दया करा हा संदेश खऱ्या अर्थानं या ठिकाणी या बैलगाड्याच्या माध्यमातून एक वेगळी संस्कृती, महाराष्ट्राला एक वेगळी ओळख या ठिकाणी या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुंद्रीच्या माध्यमातून सुरुवातीला सुरू केली जाते. प्रेक्षक मंडळी, आपल्या टाळ्यांच्या आवश्यकता, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. वेगळी संस्कृती वेगात ठेवा, जपण्याचं काम या प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे की आव्हाड साहेब जेव्हा रिंगणात असतील तो वेळ आपण कन्सिडर करणार नाही. आणि ज्याच्या खांद्यावर पालखी येते पण आई आजही त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय आव्हाड साहेबांसाठी सगळं सोडतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.